स्वागत करते। आज आपण सांबार वडी बनवणार आहोत। त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तो व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तेल थोडंसंच टाकायचं आहे, कारण की आपण सांबार वडी पुन्हा तळणार आहोत। इथे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आपण 1 चमचा, ती पण छान व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायची आहे, लसणाचा कच्चा वास निघेपर्यंत। आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्यावर आपल्याला त्याला 3-4 तास ठेवायचं आहे। कोथिंबीर इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिठाने थोडंसं पाणी सुटतं, ते आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता तिखट टाकायचं 2 चम्मच, 1 चमचा धने पावडर टाकायची, अर्धा चमचा हळद आणि इथे 2 चमचे गोडा मसाला टाकायचा आहे आपल्याला। ते पण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून त्याला आपण आता थोडा वेळ परतवून घेऊया, त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते निघून जाईल। आता आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी टाकणार आहे, अर्धा वाटी भाजलेलं खोबरं टाकणार आहे आपण इथे, 1 चमचा भाजलेली खसखस, किसमिस टाकणार आहे आणि काजू, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपला सांबार वडी मसाला तयार आहे। मसाला आपण थंड करून आता आपण डव कसा बनवायचा ते बघूया। इथे 1 कप बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा तेल, थंडच तेल टाकायचं आहे आपल्याला, अर्धा चमचा हळद, थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तिखट आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण की आपण सांबार वडीच्या मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे। आणि आता थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे। जास्त हार्डही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही, आपल्याला मीडियम डो बनवून घ्यायचा आहे। वडीसाठी आपला इथे डो बनवून झालेला आहे। आता आपण त्याला 5 मिनिटं रेस्ट देऊया। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे। आता आपण सांबार वडी तयार करायला सुरुवात करूया। हाताला थोडंसं तेल लावून डो छान मळून घ्यायचा आहे। आता आपण सांबार वडी कशी बनवायची ते बघूया। आधी छोटासा गोळा घेऊन त्याला हातावर गोल करायचं, नंतर त्याला थोडंसं तांदळाची पिठी लावायची आणि पारी लाटून घ्यायची। पारी आपल्याला जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, मीडियम आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि पीठ त्याला थोडंसं कमीच लावायचं। हे बघा, आपल्याला एवढी जाड आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। आता गोडा मसाला घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। ती पेस्ट आपल्याला पारी चिटकवायसाठी लागणार आहे। आता आपण इथे सांबार वडीचा मसाला 2 चमचे टाकणार आहे, त्याला व्यवस्थित आता इथे सेट करून घ्यायचं, कारण की मग आपली इथे सांबार वडी फुटायची भीती राहत नाही। आणि जी आपण पेस्ट बनवून घेतली आहे मसाल्याची, ती पारीला पूर्ण बाजूनी लावून घ्यायची व्यवस्थित आणि एक साइड फोल्ड करायची, ती व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घ्यायची। नंतर दुसरी साइड आपल्याला फोल्ड करायची आहे, ती पण हलक्या हाताने व्यवस्थित दाबून घ्यायची। आणि आता साइडला पण आपल्याला थोडंसं मसाल्याचा पेस्ट लावायची आहे मसाल्याची, ती पण हलक्या हाताने लावायची दोन्ही साइडला। आणि दोन्ही साइड आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे। आणि
आणि थोडं थोडं त्याला प्रेस करायचं, खूप जास्त दाबून प्रेस नाही करायचं. ही बघा, आता आपली सांबार वडी तयार झाली आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते कशी बनवायची. छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, त्याची पारी लाटून घ्यायची. त्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे सांबार वडी मसाला टाकायचा आहे. आणि पारीला आपण जो मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सर्व बाजूनी लावून आधी एक साइड फोल्ड करायची हलक्या हाताने, नंतर दुसरी साइड फोल्ड करायची व्यवस्थित. आणि आता साइडला थोडं मसाल्याची पेस्ट लावून त्या दोन्ही साइड पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि सर्व हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर आपली सांबार वडी तेलामध्ये टाकली तर फुटायची भीती राहते. हे बघा, आपली सांबार वडी तयार झाली आहे. या आपल्या आता सांबार वड्या तयार करून झाल्या आहेत. आता आपण याला तळून घेऊया. तेल आधी फुल गॅसवर गरम करून घ्यायचं, नंतर गॅस स्लो करायचा आणि त्याच्यात सांबार वडी आपल्याला टाकायची आहे आणि थोड्या वेळ तिला तसंच राहू द्यायचं. नंतर तिला उलट सुलट करून तिला छान गोल्डन ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचं आहे. इथे आपली सांबार वडी तयार झाली आहे. आता ती आपण काढून घेऊया. याच पद्धतीने आपण बाकीच्या सांबार वड्या तळून घेऊ आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवरच आपल्याला त्या तळायच्या आहे, नाहीतर सांबार वडी आतून कच्ची राहील आणि वरून क्रिस्पी होऊन जाईल. इथे बघा, आपल्या बाकीच्याही सांबार वड्या तयार झालेल्या आहे. त्या आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करून सांबार वडी आपण आता सर्व करू.